कृतज्ञपणा. दोन व्यक्ती एका जंगलातून दुसऱ्या गावाला आपला माल विकायला घेऊन जात होते. ज्या रस्त्याने ते जात होते तो रस्ता निर्मनुष्य, खूप धुळीचा आणि उजाड होता. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते दोघे व्यापारी उजाड रस्ता आणि रणरणते ऊन यापासून बचाव करण्यासाठी कुठेतरी निवारा शोधत होते. जड सामान हातात धरून चालल्यामुळे ते थकलेही होते. तेवढ्यात जवळच एक मोठ्या फांद्या असलेला, मोठी पानं असलेलं झाड दिसलं. त्याच्या फांद्या एखाद्या छत्रीप्रमाणे दूरवर पसरलेल्या होत्या. त्यांची झाडाखाली दाट सावली पसरलेली होती. ते झाड पाहून त्यांना आनंद झाला आणि तळपत्या सूर्यकिरणांपासून वाचवण्यासाठी ते त्या पसरलेल्या फांद्यांच्या छायेखाली आले. सतरंजी पसरून त्यांनी त्या झाडाच्या सावलीखाली निवांत झोप घेतली. झोप झाल्यावर त्या झाडाकडे पाहत त्यातील एक जण आपल्या सहकार्याला म्हणाला, "अरे, हे झाड एवढं पसरलं आहे, पण किती निरुपयोगी आहे. त्याला फळं किंवा फुलं काहीच लागत नाहीत. हे मनुष्य प्राण्याला काहीच देत नाही." त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून संतापलेले झाड त्याला मध्येच थांबवीत म्हणाले, हे कृतज्ञ मनुष्य प्राण्या, उन्हाच्या तळपत्या किरणांपासून स्वतःला वाचवण्यासाठी तू माझी सावली घेतलीस. माझ्या पानांच्या गार छायेत तू आरामात झोप काढलीस. तरीही तू माझ्याबद्दल वाईट शब्द उच्चारतोस. तेव्हा तू एक कृतज्ञ असा प्राणी आहेस. तुला माझ्या छायेत उभं राहण्याचा अधिकार नाही. चालता हो इथून. तात्पर्य: कोणाशीही कृतज्ञपणे वागू नये.